भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि जयंतीनिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी पहाटेपासूनच दाखल झालेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही आवर्जून उपस्थिती लावून महामानवाला अभिवादन केले। राज्यपाल सीपी राधाकृष्णन चैत्यभूमीवर येताच राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले। तसंच सुप्रिया सुळेंनीही चैत्यभूमीवर येत बाबासाहेबांना अभिवादन केले। तरी आपण 4 दृश्य बघतोय। दादर, नागपूर, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आज देशभरामध्ये सर्वच ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी केली जाते। तर दुसरीकडे नागपूरच्या दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी दिवसभर भीम अनुयायांची रीघ असते। पहाटेपासूनच इथेही भीम अनुयायी दाखल झालेत। नागपूरच्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 लाख अनुयायी सहित 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारलेला होता आणि त्या ठिकाणी देखील आज आंबेडकर जयंती साजरी केली जाते। राजधानी दिल्लीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते। संसद परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महू इथल्या त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झालेले आहेत। पूर्वीचं महू आणि आत्ताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता।